चला मग जायचं आंध्रा फिरायला. आता आज आम्ही निघालो होतो नरसिंहा टेम्पल म्हणून आहे, जे आंतरवादी बेट म्हणून आंध्र प्रदेशला आहे. तर ते अटलांटिक महासागरला तो बेट मिळतो. तर तिकडं आम्ही चाललो होतो. तर आणि जाताना ही गोदावरी नदी लागते. तर ही नदी तिथली खूप सगळ्यात मोठी नदी आहे आणि खूप स्वच्छ सुंदर, आणि तिला बघितलं तर असं छान वाटतं. नदी शांत वाटतं. खूप मोठी नदी इथं. ईस्ट गोदावरी वेस्ट गोदावरी असे 2 टाईपचे लोक आहेत तिथं, म्हणजे ओळखतात की ईस्ट साईडचे वेस्ट साईडचे असं. तर जाताना गोदावरीवरून गेलो होतो आम्ही. खूप छान आहे गोदावरी नदी. नंतर आम्ही आंतरवेदी बेटपाशी जाण्यासाठी थोडंफार जवळपास आलोच होतो. जाताना खूप झाडी वगैरे रोडला लागतात. पुढची तिथं झाड खूप, म्हणजे रोड छोटा आहे, दाट झाडी आहेत आणि मस्त क्लायमेट आहे. केळीची झाडं, नारळाची झाडं, आणि रोड पण असा वळणदार होता, असं गोल 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 टर्नवाला असं रोड होतं थोडंसं पुढं गेल्यावर. तर ते टर्निंग घेताना आणि ते झाडी दोन्ही साईडला, ते अजून जास्त चांगलं वाटत होतं. थोडंफार जवळ आले म्हणत खूप लांब होत होतं घरापासून, गावापासून. भीमवरमपासून आहे ना, जसं की इथं महाराष्ट्र किंवा पुणे मुंबई कशी ओळखतात, तसं भीमवरम तिथं ओळखतात. तर भीमवरमपासून खूप लांब येते, पण जी झाडी क्लायमेट वगैरे होतं त्याच्यामुळे ते अजून चांगलं वाटत होतं. फिरायला काय नाही होतं वाटत, असं बोर वगैरे नव्हतं वाटत. आणि आम्ही रिक्षामध्ये गेलो होतो, तर रिक्षाने कसं हवा पण अजून जास्त लागतं, तर अजून चांगलं वाटत होतं. तर मग रिक्षाने गेलो तर वरचं सीन कॅप्चर केलं. तर असं वरती बघितलं ना, एवढं सुंदर वाटत होतं, कारण मध्ये रोड, दोन्ही साईडचे झाडं एकत्र येऊन वरती अटॅच झाले होते ते. आणि वातावरण असं ढगाळ एकदम, म्हणजे नाही का निळं पांढरं असं वातावरण, त्याच्यामध्ये ते हिरवी झाडे अजून चांगले दिसून होते. पाम ट्री होते त्या साईडला. नारळ, पाम आणि केळी हे जास्त असू शक्यतो. अशा टर्नवाले रोड होते. एवढं सुंदर वाटत होतं समोर. प्रत्यक्षात बघायला ना एवढं छान वाटतं. आता ते सांगते तर ते मला आठवते की, कारण मी आधी गेले होते. आता परत जर मला चान्स भेटला तर मी वापस नक्की जाणार, कारण खूप मस्त इथं फिरायला. खूप शांतता आहे, मस्त वाटतं खूप जास्त.
जवळजवळ चालू होतो, कारण इथं घरं वगैरे पण नाही आहेत आणि जास्त थोडे आहेत एखादे वगैरे ज्यांचं शेतात घर वगैरे आहे किंवा छोटंसं हॉटेल वगैरे आहे. जास्त घरं नाही आहे, शक्यतो झाडंच आहे तिकडं सगळं. आणि म्हणजे नाही का तिकडं ही आहे ना समुद्र, तर तिथं असं हे नाही, तिथं घरं वगैरे नाही. आपल्या इथं कसं असतं की बाबा हॉटेल्स वगैरे असतात, आपण तिथं राहू शकतो. तिथं तसं एवढं काही नाही आहे. मंदिरं आहे, थोडीशी वस्ती आहे, छोटे छोटे दुकानं आहेत. जवळपास आम्ही मंदिराच्या जवळच आलो होतो. थोडं एक 10-15 मिनटात पोहोचेल असं सांगितलं होतं, मला पण माहिती नाही. तर मंदिरात आल्यानंतर त्याच्यानंतर बाहेरून सीन नाही कॅप्चर केलं मी, तर मंदिरातलं हे आतलं सीन आहे. शांत होतं, कोणी नव्हतं जास्त. आणि नरसिंहाचं हे मंदिर आहे, नरसिंह स्वामी जे आहेत ना त्यांचं हे मंदिर आहे. हे नारळ फोडायची जागा. तर तिथलं पाणी आपल्या इथं कसं पाणी असंच इकडं तिकडं उडतं, चिकचिक होतं, तिथं पाणी जायला एक रस्ता पण आहे. हे मंदिराच्या आतलं थोडंसं सीन आहे, पण मंदिर रिकामं होतं, जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. असं म्हणतात हे देव नरसिंह स्वामी जे आहे तर खूप कडक देव आहे, तर त्यांच्यापाशी चुकीच्या गोष्टी चालत नाहीत. आणि नाही का भरपूर काय आहेत. तसं प्रत्येक देवापाशी वेगवेगळे नियम किंवा नाही का थोडंसं स्ट्रिक्टच असलं पण पाहिजे. तर तिथं नरसिंहाला पण थोडंसं तसंच की, आणि गर्दी वगैरे जास्त काही नव्हती. दर्शन घेतलं तिथं, फोन वगैरे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळं थोडंसं चोरून व्हिडिओ बनवलं होतं. म्हणजे अलाउड नव्हतं म्हणजे असं काही एवढं काही नव्हतं, पण दर्शन पण घ्यायचं होतं, तर फोन खिशातच ठेवलं होतं मी, दर्शन घेत होते. कारण परत कधी जातोय नाही जात माहीत नाही ना, म्हणून एकदा मनापासून दर्शन घेतलं, फोन खिशातच होता, व्हिडिओ चालूच होता. तर दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर पुढे गेले वापस. आणि ते पंचामृत देतात ते खूप चांगलं लागतं ते प्यायला, म्हणजे चव खूप वेगळी लागते. मग वापस ते पिण्यासाठी मग मी डबल राऊंडला वापस दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो दर्शन घेऊन. तर तिथलं हे साईडचं म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला, कळस वगैरे असतं, तर ते मंदिर असं दिसतं. आणि असं नाही की ते एकच मंदिर आहे, तर वेगवेगळे पण मंदिर आहेत छोटे. आणि हे मंदिर बाहेरून असं दिसत होतं, खूप सुंदर आहे. आणि तिथली एक कलाकृती एवढं मस्त. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, तिथं गाई, वासरू, देव, राक्षस असू द्या, काही असू द्या, देवी असू द्या, त्यांचं रंग, रूप, कलर, त्यांचं ॲट्रॅक्टिव्हनेस, हे सगळ्या गोष्टी तिथं वेगवेगळ्या आहेत. रंगीबिरंगी कलर केली. कार्तिक स्वामीचं आहे, नरसिंह, म्हणजे भरपूर सगळ्या देवांच्या स्टॅच्यू ॲक्च्युली जसं की नाही का साऊथ साईडला देवाचं खूपच असतं, आपण म्हणतात पण, म्हणजे देवाचं खूप करतात. जसं की तिथं मंदिर खूप आहेत, त्याच्यावरचे ते स्ट्रक्चर जे आहेत ते रिॲलिटीमध्ये आहेत. आणि नाही का म्हणजे एकदम क्लिअर आहे, स्पष्ट आहे. त्यांच्याकडे भरपूर देवांची, सगळ्या देवांची पूजा करतात. ते आहे. आतलं हे सीन घेतलं होतं, खूप छान आहे तिथं. आणि शांतता आहे, वातावरण थंड आहे, एकदम शांत थंड वातावरण, खूप मस्त आहे. नंतर आम्ही लाडू घ्यायला गेलो, तर तिथं प्रसाद म्हणजे नाही का दर्शन झाल्यानंतर लाडू घेतला. मग एक लाडू घेतला होता, मग म्हटलं घरी घेऊन येऊ, पण मी तिथं थांबणार होते. मग 10 ते 15 दिवसात तेवढा तो प्रसाद राहणार नव्हता. त्यानंतर आम्ही समुद्रावरती गेलो. समुद्रावरती अंतर्वेदी पेठ म्हणून आहे, नरसिंहस्वामी टेम्पल पण आहे तिथं आणि समुद्र पण आहे. तर काही समुद्राचं आणि नरसिंहस्वामीचं काहीतरी कनेक्शन आहे असं म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला समुद्रात जायचं असेल तर तुम्हाला नरसिंहस्वामीचं दर्शन घेऊनच तुम्ही समुद्रात जाऊ शकता असं म्हणतात.
की बाबा आधी देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून समुद्रात. काही काही लोक फक्त समुद्राला जायचं असतं म्हणून ते डायरेक्ट समुद्रात जातात. तर मग जर नरसिंहाच्या पाया पडून समुद्राला गेलं तर तो आपली रक्षा करतो असं ते लोक मानतात किंवा आहे असं तिथं. तर मग आधी दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर समुद्राला आम्ही गेलो. मस्त हवा वगैरे सुटली, दुपारचा टाईम होता, छान वाटत होतं. आणि अटलांटिक महासागरचा समुद्र म्हणजे आंध्र प्रदेश म्हणजे इंडियाचं सगळ्यात खालचं आणि लास्टचं टोक म्हटलं तरी काय हरकत नाही. तर तिथं होतं तर ते समुद्र बघायची मज्जा, बे ऑफ बेंगॉल आपण म्हणतो, बे ऑफ बेंगॉल, तो ते म्हणजे ती वेगळी मज्जा होती. आणि नंतर थोडंसं अंधार वगैरे पडायला लागला तर ते सूर्य बाहेर म्हणजे मावळत होतं, तर मग ते अजून बघायला खूप चांगलं वाटत होतं. खूप सुंदर आहे तिथं.